निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. ताई मला अनुभव शेअर करायचा आहे. हा करा ना. कुठून बोलताय? मी अकोल्यावरून बोलते. अच्छा अच्छा. नाव सांगू शकता? नाही. बोला बोला. याच्या आधी मी 1-2 वेळा कॉल केला होता ताई. अच्छा. उचलल्याच नाही गेला. रात्री केलेला? नाही, दुपारीच केला होता. नाही नाही, मग आपण दुपारी नाही घेत अनुभव. आज हो. रविवार आहे ना, म्हणून आज घेतो दिवसभर. पण इतर वेळेला फक्त रात्री. नाही, मला माहित आहे रात्रीलाच घेता तुम्ही. हा. पण ते रात्री शहर ना, अच्छा अच्छा. त्याच्यानं मग ते जेवण वगैरे वेळानं करतात. हो हो. काही मग वेळ निघून जाते तेवढ्या वेळात. अच्छा अच्छा. हा हा हा. तर मी समजा जवळपास 2 वर्ष झाली स्वामी सेवेत आहे. बरं. म्हणजे असेच व्हिडिओ वगैरे बघून तुमचे दिंडोरीला वगैरे गेली होती तेव्हापासून त्या मार्गाचं मला आकर्षण झालं समजा स्वामीचं. अरे वा. तुम्ही एवढ्या लांबून आल्या दिंडोरीला? हो. अरे वा. मी माझे पती आम्ही दोघंही जण गेलो होतो. अरे वा वा. तिथे एक नाईट थांबलो. नाईट सेवा ते असते त्यांची ते. हो. ती आम्हाला माहिती काहीच नव्हती. असेच व्हिडिओ बघितले आणि जायचं ठरलं, रिझर्वेशन केलं, चाललं गेलो. मग तेव्हापासून समजा हे पण करतात आणि मी पण करते. अरे वा, किती छान. तर आता काय झालं मॅडम, समजा आता ही एकादशी गेली की नाही. हो हो हो. याच्या आधीची एकादशी निर्जल. आता निर्जल. आता गेली निर्जला एकादशी, पण त्याच्या आधीची एकादशी. अच्छा. एकादशीच्या दिवशी काय किचन मध्ये थोडस पाणी सांडलेलं होतं. पडली 9:30-10च्या दरम्यान. आणि मग ताई मी काय केलं, ते म्हणजे उठली असे ते सर्कस मध्ये वगैरे कसं दाखवतात, दोन इकडे दोन पाय होता. बापरे. अशी पडली मी फ्रीज जवळ. माझी पूर्ण शीट समजा आता मदतली आपली हे जागा अशी पूर्ण खाली टेकून गेली, दोन इकडे 2 पाय. अरे 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 अरे. इतकी जोरात पडली. आणि मग ताई मला ते मी पाहिलं कोणत्या कंडिशन मध्ये आपण पडलो, कसं पडलं. तर मी उठली म्हणजे कामाला लागली. तेव्हा मला काहीच नाही, म्हणजे असं वाटलं नाही आपण पडलो ना आपल्याला लागलं म्हणून. मग ताई स्वयंपाक वगैरे बनवला, साबुदाण्याची खिचडी बनवली. मला एकादशी असते ते. आणि कपडे वगैरे म्हणजे कामं घरीच करते मी सर्व. कपडे वगैरे धुवून हे ते सर्व झालं. मग माझा लहान मुलगा होता घरी, त्याला आणि माझ्या पतीला दोघांना जीव घातलं. मी फराळाचं वगैरे केलं आणि 1-1:30 वाजता कूलर लावला. आम्ही 3घही जण झोपलो. जसं काही समजा 2:30-3 वाजता तो एक पाय जो माझा उजवा पाय होता तो पूर्ण सुजून आला. मला काय वाटलं माझी कामं झाल्यावर आपल्या गुडघ्याला लागलं, त्याला बाम वगैरे लावू. मग बाम वगैरे थोडीशी लावली, रांग टाकलं, झोपली आराम करा म्हणून. तर 2:30-3 वाजता पाय खूप सुजून आला. खूप सुजून आला आणि पाय म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी मलाही उचलून बाजूला अंदर ठेवता येत इतका तर दुखत होता. हो. मग ताई मला सर्व कंडिशन हे होतं, ती आपण एकटंच घरात. घर वगैरे भरपूर मोठं आहे, 5-6 रूमचं आहे समजा, स्वतःच आहे आमचं बरेच वर्षाचं. अरे बापरे. चालू मोठे 5 रूम आहेत. भाड्या वगैरे काही देत नाही. म्हणजे टीचर आहेत माझे पती समजा हायस्कूलवर. अरे वा. मग उठली, आता बाथरूमला वगैरे जातो, वॉशरूमला जातो, तर ती काही हालचालच करता येत नव्हती. अरे बापरे. चालता फिरता बोलता घोरात आहे ते. हो, घोरिष्ठक धोरण स्तोत्र. ते माझ्या बरेच वर्षाचं मुखपाठ आहे. तर मी कशी तशी मधात दुपारी बसली तर म्हणतच राहते. म्हणजे दुसरा विचार केल्यापेक्षा मग श्री स्वामी समर्थ एक ते मंत्र. संध्याकाळच्या वेळेत बसलं तर मग ते ओम देव राजशैव ते महादेवाचं
पोरं म्हणतात कधी कधी मी अशी बडबड करत असे म्हणते ना, तर माझे दोन्ही मुलं म्हणतात, मुलं मोठे मोठे आहेत माझे. एक 26 वर्षाचा आहे, एक 23चा आहे समजा. अरे वा. मुलंच आहेत दोन्ही, मुलगी नाही आहे. अरे बापरे, मुलगी ते म्हणतात पाहिजे. आई, हो ते म्हणतात आई एवढं संस्कृत आहे, हे म्हणतात तुला संस्कृत विषय नव्हता आणि तू किती स्पष्ट उच्चारानं सर्व म्हणतं. अरे म्हटलं 2-4 वेळा म्हटलं की माझ्या पाठ होऊन जाते ते. वा. म्हणजे एक आपली हे असते ना मॅडम ते. हो हो बरोबर आहे. हं, तशी मी मॅथमॅटिक्स मध्ये BSc झालेली आहे. मग हुशारच आहात ताई तुम्ही. हो, ते लवकर लक्षात राहते. हा. मग ताई ते काय झालं ना, मग उठून बसली, मग एवढा धावा श्रीपाद स्वामीचा, अरे दत्तप्रभूचा, स्वामीची भक्ती करतो. खूपच म्हणजे डोळ्यातून अश्रू येतच होते. आणि स्वामीला मी नवाने करणं सुरू. स्वामी आता मला इथून जर हालता येत नाही, हो. आता बाकी त्याचे माझं तर करणार कोणीच नाही तुमच्याशिवाय. मला नाही, आई नाही, बहीण नाही. अरे बापरे. हा, मी एकटीच आहे, दोघच बहीण भाऊ. भाऊजाई म्हटल्यावरती तिच्या घरचंच की नाही, कोणाची भाऊजाई ताई कोणाचं करते. नाही बरोबर आहे. आणि आपला संसार आहे ना. बरोबर आहे. हो. वडील वगैरे समजा 85 वर्षाची आई वारली. अरे बापरे. हा. आणि मुलगी नाही. बापरे. एवढं भयंकर संकट आलं ताई डोक्यावर की तुम्हाला काय सांगू. डोळ्यातून अश्रू सुरू आणि पाय काही हालत नव्हता. तिथून बेडरूम मधून इकडे किचन मध्ये मधल्या रूम, देवाची रूम आहे त्याच्यातही येता येत नव्हतं. मग आता कसं करा काही समजे नाही. हे म्हणत मुलगा म्हणे तू कधी पडली, आम्हाला आवाजही नाही आला, तू सांगितलंही नाही मला काही. तेव्हा काहीच नाही जाणवलं. त्यावेळेला काहीच जाणवलं नाही. मग चहा वगैरे बनवला यांनी, मलाही आणून दिला, मुलांनी घेतला. पण मग मला सर्व दिसत होतं, आपले बाहेरचे कपडे वाळत तसेच आहेत, आपलं सर्व तसंच पडलेलं आहे. एक दिवस आपण जाग्यावर बसलो तर काय कंडिशन आहे बा घराची. मग ताई मी म्हटलं मुलाला जाय, म्हटलं माझ्यासाठी गोळ्या वगैरे आण, म्हटलं मला थोडंसं चालतात आलं पाहिजे. मग ते काय ते पायाची अवस्था पाहून डॉक्टर आणले. हो, घरी बोलावले, गाडीवर घेऊन आला डॉक्टरांना. म्हणजे फॅमिली डॉक्टर आहेत ते, ओळखीचे आहेत. त्याच्यानं आले ते, नेहमी आम्ही त्यांच्याकडे जात होतो. मग ताई त्यांनी पाहिल्याबरोबर ते म्हणत टोंगड्यातली गादी फाटली किंवा एक तर तुमच्या टोंगड्यातली आतली हड्डी अशी तिसरली समजा थोडीफार. बापरे. गेली त्याला. मग त्या डॉक्टरांनी पाहिलं, खूप सुजला होता. अरे. दुखतही खूप होत, हातही लावू देत नव्हती मी. मग त्यांनी ते म्हणत मी आज एक इंजेक्शन देते म्हणे, 5-6 प्रकारच्या गोळ्या देतं. जर तुम्हाला आराम नाही रात्रभरात झाला तर तुम्ही मोठ्या डॉक्टरांकडे दाखवून दे जा. अरे बापरे. हाडाच्या डॉक्टरकडे. आणि वय किती तुमचं? माझं आहे आता 53. बापरे, ह्या वयात एवढ्या पडल्या. हो. मग ताई तो धावा सुरू. मग मुलाला काय म्हटलं, ते फ्रीज मध्ये म्हटलं थोडीशी उसळ ठेवली आहे दुपारची, ते आण म्हटलं मला. आणि 5-6 प्रकारच्या गोळ्या खायला लागतात. माझं पोट टोळल समजा, मला सहन नाही होणार. त्यांनी तो म्हणे आई गरम करू काय, म्हटलं नाही गरम नको करू, जशी आहे थंडी तशीच आण. अरे बापरे. ताई तेवढी उसळ खाल्ली, त्या 5-6 प्रकारच्या गोळ्या दिल्या, त्या घेतल्या. सारखं नामस्मरण स्वामी धावा सुरू. मग ताई तशाच मी 6-6:30 संध्याकाळचे 6:30 घेतल्या गोळ्या डॉक्टर गेल्यावर. आणि मग तशीच मला नामस्मरण करता करता झोप लागून गेली. झोप लागून गेली ताई. 11 वाजता मला जाग आला ना ताई, माझा पाय असं अक्षर हलका झाला होता. अरे वा. पाय मला माझ्या स्वतःहूनच उचलून बाजूला ठेवता आला. अरे वा. तो पाय मला नाही उचले, एवढा जवळ झालता बघा. मग मला माझ्या मनात थोडेसे पॉझिटिव्ह विचार आले की पाय आपला हलू देऊन राहिला, मगापासून आपल्या डोळ्यातले असून ते थांबून राहिले. मग मी तशी थोडी एका कळेवर वगैरे झाली अशी झोपताना कळावर. मग सकाळपर्यंत ताई अजून थोडासा फरक पडला. नामस्मरण सुरू जेव्हा जाग आला तेव्हा. स्वामी माझं कोणी नाही, मी जर लंगडी झाली, 1 महिना जर पाय बांधावा लागला तर माझं कोण करेल. बरोबर. आणि मुलांनी म्हटलं की आई तुझं म्हणजे आता जवळपास ताई आपल्या या वयात थोडं लठ्ठच राहतो का नाही. हो बरोबर आहे. तरी तर मग थोडीशी जाडजुडच आहो समजा. तर मुलगा म्हणे आई तुझा पाय जर बांधला तर आम्हाला किती कठीण जाईल हे. तुला कसं आम्ही हलवा, कसं तुझं करावं. मुलगी नाही काही नाही. मग माझा धावा तो स्वामीला सांगणं सुरू किंवा
तसंच तर माझ्याच्यानं मी म्हणून स्वामी दुसऱ्याचं कोणाचं जास्त करून होत नाही. थोडी तब्येत नाजूकच आहे माझी, म्हणजे असं हे नाही. माझं करायला मला नाही वाटत मनातून की माझं कोणी करावं म्हणून, म्हणजे माझ्यापासून दुसऱ्याला त्रास व्हावा. मुलगा असो की पती असो, म्हटलं कोणी असो. बरोबर आहे. पण माझं मला नाही पटत, म्हटलं की कोणतरी करावं माझं म्हणून. तर मग गाई सकाळी उठली मग मी 7:30 8 वाजता. हळूहळू ताई माझा पाय हलका झाला, सुजन थोडीफार उतरली आणि मला बाथरूमला जाता आलं. अरे वा. बसता नाही आलं मला त्या दिवशी बाथरूम मध्ये. बघा असं खाली सीट नाही शिकत आहे, पण ते मला धरत 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 थोडाफार टेकवता आला. अरे वा. स्वामीची दिला. स्वामीची कृपा ताई. मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी, ते आमचे पहिले फॅमिली डॉक्टर आहेत की नाही, त्यांनी परत फोन केला 6 वाजता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, की काय म्हणते पाय बा, दुसऱ्या डॉक्टरकडे जासाल तर मग मी सांगतो कुठं जायचं, जसं कोणत्या डॉक्टरकडे. मग हे काय म्हणत होते माझे पती, तुम्ही पेशंट सोबतच बोला ना म्हणे. मग माझ्याजवळ दिला मोबाईल. मी म्हटलं डॉक्टर साहेब, पहिले डॉक्टर माझ्या मुखातून काय निघाल ताई, धन्यवाद. अरे बापरे. डॉक्टरले पहिला शब्द माझा धन्यवाद. असे पोरवयाचेच आहेत ते, 30-32च आहेत डॉक्टर. तर ते म्हणे नाही काकू तसं नाही म्हणे. मी म्हटलं नाही, याच्या आता तर मला थोडासा फरक पडला, पण तुमच्या हाताला अजून यश येऊ कसं. अरे वा. की मोठ्या डॉक्टर जवळ जायचं काम नाही पडलं पाहिजे. मग ताई ते 6 वाजता ते परत आले, त्यांनी परत एक इंजेक्शन दिलं. पहिल्या दिवशी दिलं होतं तेच. मग तो म्हणे, मग दुसरं इंजेक्शन दिल्यावर तिसऱ्या दिवशी परत दिलं 6 आले संध्याकाळी. म्हणजे सोमवारी पडली ताई मी एकादशी दिवशी. मंगळवारी फक्त मला यांनी इंजेक्शन त्या डॉक्टरांनी दिलं, यांनी जीव घातला, नाश्ता वगैरे दिला मंगळवारी माझ्या पतीने. बुधवारी सकाळी ताई मी स्वतः स्वयंपाक केला. अरे वा. मस्त, म्हणजे साधारण मला उभं राहता आलं. बापरे. मग तेव्हा मी ते घोर कष्ट दर स्तोत्र तर म्हटलं जेवढं होईल तेवढं. घोरष्ट स्तोत्रात पण खूप पावर आहे. खूप पावर आहे ताई. याच्या आधीचाही माझा एक अनुभव होता पोळ्याच्या वेळेचा, मागच्या वर्षीचा. म्हणजे माझ्या मुलाचा मोबाईल तेव्हा घरून नेला होता, समोरच्या कोर्स मधून उचलून. तेव्हा मी मग पोळ्याचा दिवस आणि कामं सोडून सगळी भेटली होती. तो अनुभव मला करायचा होता सर. 3-4 वेळा काही फोन लावला, फोन तुम्ही उचलत नव्हत्या. मग तो राहून गेला, 1 वर्ष होऊन गेलं. अच्छा. मग तर याच्यात काय झालं, मी काय केलं तेव्हा, ते रात्री मी जेव्हा झोपली की नाही इंजेक्शन दिल्यावर, तेव्हा मी म्हटलं स्वामीने, तसे गुरुवार मला काही दिवस आहेत 2 वर्षापासून स्वामीचे. आपलं स्वामी चरित्र सारामृत आहे का नाही, पूर्ण दर गुरुवारी वाचता का? दर गुरुवारी? हो, दर गुरुवारी. अच्छा. मग स्वामीला म्हटलं, स्वामी आता हे मी पडली, हे जर मला इथंच या साध्या सुध्या डॉक्टरांच्या हाताने येऊ दिला, माझा पाय जर या डॉक्टरांच्या हातानंच म्हणजे चांगला झाला, तर मी उद्या परवा जेव्हा मला मांडी घालून बसता येईल तेव्हा मी स्वामी चरित्र सारामृताचं अजून एक पारायण करते. अरे वा. हे फक्त या पायाच्या याच्यासाठी, ते गुरुवारचे वेगळे. मग केलं का तुम्ही? हो, केलं लगेच ताई. मग बुधवारी मला उभं राहता आला, स्वयंपाक करता आला. अरे वा. खाली वगैरे थोडंसं नव्हतं बसता, स्टूलवर खुर्चीवरच बसत होती. मग शुक्रवार शनिवार पासून ताई एकदम ठणक थांबली त्या पायातली. आज रोजी नॉर्मल पाय आहे, सर्व घरातले कामं करून राहिली. किती छान ताई. ज्यांना ताई माहित झालं ना, पडली नेवढा पाय सुजला, यांनी सांगितलं, मुलांनी सांगितलं, सर्व हपचक झाले होते. सर्व म्हणतात ते शक्यच नव्हतं म्हणत. हो, खरंय ताई. हो, भरपूर सुजन आली होती ना. मग आपले स्वामी आहेत आपल्या बरोबर. खरंच आहेत संकटांना तारतायत ते. म्हणजे जेव्हा याच्या आधीची परिस्थिती होती ती आता सध्या स्थिर आहे थोडीशी. माझ्या पतीत एवढे वाद व्हायचे भरपूर दिवसाचे. हो, मग ताई कारण नसताना वाद घालत सकाळी कोणत्याही कारणावरून. मग मला एवढी भीती वाटायची ताई, तुम्हाला काय सांगू. म्हणजे आता जोरात जर वाद घातले तर आपल्याला शेजाऱ्याची भीती नाही, शरम नाही वाटत काय? लाज वाटते. खरंय, यांच्याकडे सर्व आहे. बाई सुशिक्षित आहे, सर्वांना चांगले विचार सांगते. 4 चौकात गेली तर वाईट वर्तन काही मला पाहून असं ओरडत. ताई मी त्यांनी थोडस कल्ला सुरू केला, कशाहून कारण नसताना माझं, मी घोर कष्ट धरून म्हणत काहीच नाही, ते ऐकूच नाही, ते काय म्हणतात तेच म्हणत जाऊ काही. हो, म्हणजे मला भीती वाटे ना ते.
बरोबर आता आहे. किती वाढते हा वाद आणि किती नाही. बरोबर आणि आपण तर कारणे काहीच नाही. सकाळी तर माझं मूड असं वातावरण बिघडायचं कधीच नसते. हो 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 ताई आता एकदम वाद सोडले त्यांनी. हो ना. म्हणजे थोडंसं काही आपल्याच्यानं कमी जास्त झालंही समजा, कोणती वस्तू कुठं राहिली काही असं. हा, 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 आता हा. मोठं दाट घर आहे समजा, आता राहतात मग ते. बरोबर आहे. उतार वयाच्या मनानं थोडासा पडते ना मोठ्या घरातल्या कामाचा फरक. बरोबर बरोबर. हं. तर मग आता काही काहीच नाही म्हणत. अरे या वा. 3-4 महिन्यात एकदम शांत झाले. बघा हो, शांत झाले. कसं ते ना. पण स्वामीची सेवा करतात. हा 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 हा. हो. मग ताई मी ते पारायण करून घेतलं लगेच शुक्रवारी. अरे वा वा वा. स्वामी धन्यवाद केले. जेव्हा पायानं चालता आलं, पायात थोडासा उचलता आला, त्या दिवशी स्वामीजवळ इकडच्या रूम मध्ये धरत धरत आली, पकडत पकडत, आणि पहिले मुजरा केला स्वामीले, धन्यवाद केले की स्वामी तुम्ही आहात म्हणून माझं जीवन चालू आहे. अगदी अगदी. पण खरंच आहे ताई, स्वामीच्या याच्यात खूप आहे. हो, अगदी बरोबर आहे ताई. मी शेअर करते ताई. हो, करा करा. नंतर मग मी तो मोबाईल नेला होता तो नंतर करेन शेअर ताई. हो ताई हो ताई. तो कसा आणून दिला, कसा मिळाला. हो 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 हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. की असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.